So I was telling about which elements are used in the filter. So as you have seen, we can use inductor and capacitor only, and not resistance, because resistance is not frequency dependent. But inductance, inductive reactance XL, and capacitive reactance XC, they are frequency dependent. They are frequency dependent. Hence, they can be used. Hence, used as filter elements. येतं लक्षात? त्यामध्ये परत आपण बघितलं की एक्सेल आणि एक्सी हे कसे फ्रिक्वेन्सी डिपेंडेंट आहेत हे बघितलं आपण. ठीक आहे. तर एक्सेल जो आहे रिएक्टन्स ऑफ द इंडक्टर दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. जशी फ्रिक्वेन्सी वाढत जाईल तसा इंडक्टन्सचा रेझिस्टन्स म्हणतो आपण, त्याला रिएक्टन्स म्हणतो, इंडक्टिव्ह रिएक्टन्स हा वाढत जातो. आणि याच्या उलट कॅपॅसिटन्सच्या बाबतीत जसं जशी फ्रिक्वेन्सी वाढत जाईल तसं कॅपॅसिटन्सचा रिएक्टन्स म्हणजे कॅपॅसिटन्सनं ऑफर केलेला रेझिस्टन्स हा डिक्रीज होत जातो. म्हणजे दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. त्यानंतर आपण कंडिशन बघितली, इफ एफ इज 0, एफ जर 0 असेल तर एक्सेल 0 होतो, म्हणजे इंडक्टन्स डीसी सिग्नल पास करतो. एफ 0चा अर्थ काय? डीसी सिग्नल्स. एफ 0चा अर्थ डीसी सिग्नल्स और लो फ्रिक्वेन्सी सिग्नल्स. सो इंडक्टन्स अलाउज लो फ्रिक्वेन्सी सिग्नल्स. किती लो फ्रिक्वेन्सी सिग्नल ते परत डिपेंडेंट आहे, तुम्ही किती व्हॅल्यूचा इंडक्टन्स वापरलेला आहे त्याच्यावर डिपेंडेंट. ठीक आहे, किती व्हॅल्यूचा इंडक्टन्स तुम्ही वापरताय त्याच्यावर डिपेंडेंट आहे. फॉर एक्झाम्पल समजा मी म्हटलं एक्सेल इज इक्वल टू 2πfl. समजा तुमची फ्रिक्वेन्सी आपण असं गृहीत धरू की 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आणि इंडक्टन्स व्हॅल्यू समजा मी असे गृहीत धरतो की 10 मिली हेनरी इंडक्टन्स वापर, इंडक्टन्सची व्हॅल्यू वापर. तर मला सांगा एक्सेल किती येईल? 2 × 3.142 मल्टीप्लाइड बाय 50 मल्टीप्लाइड बाय 10 मिली हेनरीज. मिली हेनरी म्हणजे 10 × 10⁻³ येते लक्षात? आता आपल्याला कॅल्क्युलेटरवर करावं लागेल किती येते, मी करून दाखवतो तुम्हाला. 2 × 3.142 मल्टीप्लाइड बाय 50 मल्टीप्लाइड बाय 10 डिवाइडेड बाय 1000, 10⁻³ आहे ना. 3.142 आलं. किती उत्तर आलं? इंडक्टन्सचा रिएक्टन्स किती आला? एक्सेल इज इक्वल टू 3.142 एवढा आला ओहम मध्ये. मी मगाशी सांगितलं रिएक्टन्स म्हणजे रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर टू द एसी सिग्नल्स. रेझिस्टन्स हा ओहम मध्ये मोजला जातो, रिएक्टन्स सुद्धा ओहम मध्येच मोजला जातो. तर मी आता इंडक्टन्सची व्हॅल्यू किती घेतलेली? 10 मिली हेनरी. समजा मी 100 मिली हेनरी घेतली, काय होईल? काय होईल? एकनं पुढे सरकणार ना फिगर. 31.42 ओहम होईल आपला. बरोबर आहे. जर मी इंडक्टन्सची व्हॅल्यू 10 पटीनं वाढवली, 10 वरनं 100 वर गेलो
तर रिॲक्टन्सची व्हॅल्यू सुद्धा 10 पटीनंच वाढणार. 3.142 वरनं 31.42 ला गेली. 10 पटीनं वाढलाय रिॲक्टन्स. याचा अर्थ फक्त फ्रिक्वेन्सीवरच डिपेंडेंट आहे का रिॲक्टन्स? नाही. तर इंडक्टन्सची व्हॅल्यू तुम्ही किती घेताय, किती सिलेक्ट करताय, त्याच्यावर पण ते डिपेंडेंट. बरोबर आहे. तसंच एक्झाम्पल आपण जर कॅपॅसिटरच्या बाबतीत घेतलं, XC इज इक्वल टू 1/2 पाय FC. Again assume that F is 50 hertz. C is suppose 100 microfarad. ठीक आहे. तर हा रिॲक्टन्स किती असेल? रिॲक्टन्स ऑफ द कॅपॅसिटन्स किती होईल? 2 into 3.142 multiplied by 50 hertz multiplied by 100 मायक्रोफॅरॅड. म्हणजे मायक्रो म्हटले की 10⁻⁻⁶ आलं. स्टँडर्ड युनिट मध्ये आणायचं अगोदर. येते लक्षात? किती होईल? यातले 3 शून्य याच्या बरोबर घालवले, तिथं -3 येईल. बरोबर आहे का? हे वर गेलं की +3 होणार. म्हणजे 1000 भागिले 6.284 multiplied by 5. हे शून्य उडवले आपण, म्हणजे मल्टिप्लाइड बाय 5 किती आलं? 1000 भागिले 6.28. जर मी कॅल्क्युलेटरवर करून बघितलं, 1000 भागिले 6.28 159 जवळजवळ ओहम. एवढा रिॲक्टन्स. जर मी सी बदलला, 100च्या ऐवजी 200 मायक्रोफॅरड सिलेक्ट केला, इथं काय होईल? मल्टिप्लाइड बाय, त्याला मल्टिप्लाइड बाय 2 होईल. ठीक आहे. म्हणजे 1000 भागिले, सॉरी, अगोदर आपल्याला 6.28 गुणिले 2 करावं लागेल. 82 16, 2 4 आणि 5, 2 12, 12.56. म्हणजे 1000 भागिले 12.56 79.61. जवळजवळ आपण नियरली 80 ओहम म्हणू. याचा अर्थ कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू मी डबल केली तर रिॲक्टन्सची व्हॅल्यू निम्म्यानं खाली आली. 160 वरनं 80 वर आली जवळजवळ. त्याला आपण इनव्हर्स रिलेशनशिप म्हणतो. XC आणि C ची व्हॅल्यू आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. C डबल केला तर XC निम्मा होणार साहजिकच. येते लक्षात? याचा अर्थ रिॲक्टन्स हा नुसता फ्रिक्वेन्सीवर डिपेंडेंट आहे तर असं नाही. तर तो कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू तुम्ही किती ठेवताय किंवा इंडक्टन्सची व्हॅल्यू किती ठेवताय याच्यावर सुद्धा तो डिपेंडेंट आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं फिल्टर तयार करताना या दोन्ही गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात की आपण कोणत्या फ्रिक्वेन्सीवर काम करतोय, कोणत्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपण काम करतोय, किंवा कोणत्या फ्रिक्वेन्सीसाठी आपल्याला फिल्टर बनवायचा आहे. आणि मग तो फिल्टर बनवताना त्या फ्रिक्वेन्सीसाठी किती व्हॅल्यूचा कॅपॅसिटन्स घ्यावा लागेल किंवा किती व्हॅल्यूचा इंडक्टन्स घ्यावा लागेल हे ठरवलं. येते लक्षात? तर based upon that we have 4 different types of filter. One is
inductance filter. Second is capacitance filter. Third is inductance capacitance filter. दोन्ही वापरले. आणि चौथा आहे कॅपॅसिटन्स इंडक्टन्स कॅपॅसिटन्स फिल्टर. त्याला दुसरं नाव आहे, याला एल फिल्टर, याला सी फिल्टर, याला एल सी फिल्टर आणि याला सीएलसी फिल्टर अशी त्यांना नाव दिलेली. आपण इंडक्टन्स फिल्टर, कॅपॅसिटन्स फिल्टर, इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स कॉम्बिनेशन फिल्टर, कॅपॅसिटन्स इंडक्टन्स अगेन कॅपॅसिटन्स, म्हणजे दोन कॅपॅसिटन्स वापरले, कॅपॅसिटर वापरलेले आणि एक इंडक्टन्स वापरलेला. याला आपण कसला फिल्टर म्हणतो? सीएलसी फिल्टर. त्याला दुसरं नाव आहे पाय फिल्टर. याला दुसरं नाव आहे पाय फिल्टर. पाय कशामुळे म्हटलेले? तर आपण कॅपॅसिटन्स रेक्टिफायरला असं जोडतो, रेक्टिफायरच्या आउटपुटला, आणि मग याला सिरीज मध्ये इंडक्टन्स येतो असा, आणि आउटपुटला परत एक कॅपॅसिटन्स आपण जोडतो अशा. हा C1 आहे, हा L आहे आणि हा C2 आहे. ठीक आहे. इकडे जो सिग्नल दिलेला आहे आपण तो रेक्टिफायर आउटपुट, रेक्टिफायर, आणि इथं जो सिग्नल बाहेर पडणार आहे तो फिल्टर आउटपुट, फिल्टरचा आउटपुट. ठीक आहे. तर रेक्टिफायर आउटपुट आपल्याला माहिती आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल तर तुमचा सिग्नल असा असणार आहे, निम्मा सायकल दिसणारच नाही, फक्त निम्मी सायकल दिसेल. आणि फुल वेव्ह रेक्टिफायर जर असेल तर दोन्ही हाफ सायकल्स तुम्हाला अशा दिसतात. अशा प्रकारचा सिग्नल आपण इथं अप्लाय करतो. आणि मग इथं फिल्टर होऊन तुम्हाला इथं कसल्या प्रकारचा सिग्नल मिळतो? तर जवळजवळ अशा प्रकारचा सिग्नल मिळतो. दिस इज फिल्टर आउटपुट. हा सिग्नल बघा आणि हा सिग्नल बघा, किती फरक पडतो. याच्यामधली एसी कॉम्पोनंट आपण कमी केलेला आहे, त्याला जवळजवळ स्टेबल करायचा प्रयत्न केलेला आहे आपण. येते का लक्षात? स्टेबल करायचा प्रयत्न केला. याचा अर्थ काय झाला? यातला एसी पार्ट, एसी सिग्नल आपण काढून टाकायचा, फिल्टर आउट केलेला आहे. एसी कॉम्पोनंट फिल्टर आउट केलेला आहे आणि डीसी आहे तसा ठेवलेला आहे. बघा कॅपॅसिटन्स कसा जोडलेला आहे? असा उभा जोडलेला आहे. कशामुळं? तर एसी जो आहे तो याच्यातनं पास होतो आणि ग्राउंड कडे जातो, झिरो कडे जातो. येतं का लक्षात? एसी कॉम्पोनंट कॅपॅसिटन्स मधनं पास होतो. आपण मग अशीच बघितलं, कॅपॅसिटन्स ब्लॉक्स डीसी. डीसी ला अलाउड करतो का कॅपॅसिटन्स जायला? नाही. एसी ला अलाउड करतोय. एसी सिग्नल्स आर अलाउड टू पास. मग डीसी सिग्नल काय होईल? न जाईल असाच, इकडे जाऊ शकत नाही, कॅपॅसिटन्स ब्लॉक करणार डीसीला. मग डीसी इंडक्टन्स अलाउज डीसी, उलट आहे. बघाशीच बघितलं आपण, इंडक्टन्स मात्र अलाउ करतो डीसीला, मग हा डीसी असाच पास होतो इंडक्टन्स. यामध्ये काही अजून एसी शिल्लक असेल, थोडस एसी शिल्लक असेल तर ते पण बायपास केलं जातं, एका कॅपॅसिटी काढून टाकलं जातं. आणि इथं मग आपल्याला जवळजवळ नियर डीसी सिग्नल जवळजवळ आपल्याला मिळतो. अगदी लहान फ्लक्च्युएशन त्याच्यामध्ये व्हॅरिएशन तुम्हाला दिसेल, अगदी न कळत व्हॅरिएशन त्याच्यामध्ये दिसतं. जवळजवळ डीसी सिग्नल तुम्हाला मिळतो. ओके, सो दॅट इज द introduction or types of filters we have discussed. Next time we will again continue with the same topic, and we will complete that topic tomorrow.
So I will end my lecture here. You may go to your next period. तुम्ही पुढच्या पिरियडला जाऊ शकता. अत्तल सर पूजा करूंगा लोग देखो चल हाइट कमी
17